बसायला 30-30 मिनिट लागतात. कारण एक पण सरळ रस्ता नाही, सगळे कोणीतरी अडवून ठेवले किंवा जे डीपी मध्येच आहेत दिसताना बनले. आय थिंक हे ॲग्रेशन लागेल की जो मध्ये येतो त्याचं करा काय करायचं ते. पण रस्ते जे आहे, कारण की आता टॉवर उभे राहतात सगळे 27-30 अजून 40 पर्यंत जाणार, आमचे काय हरकत नाही, आम्ही 12 मध्ये ठेवू. पण त्या मानाने रस्ते अजून एक 2x2 वगैरेच आहे, तर ते समोर खूप कठीण होणार आहे. आणि आताच लोक म्हणतात की घराच्या बाहेर पडायला नको वाटतं. आणि असं जर झालं तर म्हणजे मग ती हार सगळ्यांचीच आहे, माझी तुमची सर्वांचीच आहे. तर ॲज अ आमदार तुम्हाला खूप ॲग्रेसिव्ह व्हावं लागेल की हे जे सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ज्याच्यासाठी लोकांनी ॲक्च्युली येऊच नाही तुमच्याकडे की दादा रस्ता राहिला हे राहिलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या इकडे इथून बाजूने एक PMPM चालू केली होती ती बंद पडली, पण आता पॉप्युलेशन वाढली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी याच्यासाठी गरजच पडू नये. तुम्ही तुमच्याकडे सर्व इतका म्हणजे सपोर्ट आहे, जे प्रॉब्लेम येतात ते लगेच प्रोएक्टिव्हली हे करून आपण असं करायला पाहिजे की लोकांनी म्हणायला पाहिजे की नाही वाकडे कशी जागा आहे की जेव्हा खूप चांगलं वाटतं आणि प्रॉब्लेम्स कमी आहे. बाकी अजून खूप प्रॉब्लेम आहेत लोकांचे, पाण्याची याची त्याची. आता मी पण नवीन जागी राहायला जाणार, आम्हाला माहिती आहे की पुढचे 3-4 वर्ष आमच्या पार टँकरमध्येच आम्ही खतम होणार. आम्ही टॅक्स भरतो ऑलमोस्ट प्रत्येकजण ॲव्हरेजला 10 लाखाच्या आसपास इन्कम टॅक्स भरतो, बाकी GST प्रॉपर्टी टॅक्स आम्ही भरतो, प्रश्न तो नाही आहे, भरणार आम्ही सगळं आहे. पण त्या मानाने जर आम्हाला थोडं चांगलं मिळालं आणि आमचं आयुष्य पण काय आता 40-45 आहे, पुढचे 10-15-20 वर्ष आम्ही जे काय IT वाले आहेत आयुष्य कसं ॲव्हरेज कमी आहे. ही गोष्ट मी MBS मध्ये केली होती लक्ष्मण भाऊ आले तेव्हा त्यांना पण म्हटलं होतं, तेव्हा मी बोललो होतो मेट्रोसाठी 5 वर्ष होऊन गेले पण मेट्रो अजूनही काय आपली दिसत नाही, 2-3 गोष्टी होईल. माझं एवढंच म्हणणं आहे हे जे काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला म्हणजे खूप नडून जावं लागेल की नाही पाहिजे म्हणजे पाहिजे. गडकरीजी आले ना संध्याकाळी म्हणा तुम्ही आमचा प्रॉब्लेम देता सॉल्व्ह करून की काय करायचं सर, म्हणजे याच पद्धतीनं बोललो आपण तरच आपलं काही होईल. नाही तर आपला जुन्या हायवेचा प्रॉब्लेम तोच राहील, तेच कंबरवर पाणी जमा होईल, तेच प्रॉब्लेम होतील, तेच 2-4 लोकांचे जीव जातील, त्याचं कोणाला काही दुःख नसतं. पण मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचं तुम्ही असं बघा की आम्ही उद्या म्हणायला पाहिजे. आज मी इतकं छातीटोकपणे म्हणतो की जसं विनायक जात आहे तर मी म्हणतो आमच्या एरियात काय असलं तर आमचं काही टेन्शन नाही. इव्हन लांबपर्यंत असेल ना तिकडे तर संदीप बंधांचे लोक लगेच कन्फर्म करतात सर सिंगल बंदा ओके होऊन जाईल काहीही असं. तसं आम्हाला असं कॉन्फिडन्स आहे आमचे आमदार आहेत काय टेन्शन नका किंवा आमचं सगळं होऊन जाईल. आणि प्रॉब्लेम मला असं झालंच नाही पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशी नजर ठेवा की म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत कोण लढत आहेत त्यांना बघा आणि काय त्याचं करायचं सोक्ष करा. पण पुढच्या 5 वर्षात आम्हाला असं वाटायला पाहिजे की चला आपण जे काय टॅक्स भरतो जे काय आपण सपोर्ट देतो BJPला तुम्हाला पर्सनली जे काय असेल तर आम्हाला सारखं वाटलं पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे आणि आमच्या पोरांचं आणि आमचं आयुष्य थोडंसं सोपं झालं पाहिजे. पोरांना अजूनही भरपूर प्रॉब्लेम आहे की जसं शाळेला जायला प्रॉब्लेम आहे, क्लासेसला जायला अजूनही काही फॅसिलिटी ग्राउंड्स इथे वाढवायचे आहे. स्ट्रे डॉग्सचा खूप प्रॉब्लेम आहे, कधी पुरा अंगावर येतील आम्ही पुरांना बाहेर नाही पाठवू शकत, बिलकुल नाही पाठवू शकत. इथं महानगरपालिकेच्या अखत्यारीत झाले पण एक तुम्हाला सांगतोय तर असे जे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह व्हावं आमदार झाल्यानंतर ही माझी अपेक्षा आहे. बाकी आमचे प्रॉब्लेम तर आम्ही याच्यात खूप पोचवतच राहू. तुम्ही फक्त या सर्व गोष्टींवर थोडंसं ॲग्रेसिव्हली म्हणजे लढून जा. मी तर म्हणेल लढून जा. हे रोड हायवेचे प्रॉब्लेम वगैरे तर मला नाही वाटत, कारण बघा आता आम्हाला येऊनही 15-15 वर्ष झाले काही होत नाहीये. म्हणजे काय आमचं आयुष्याचे 10 मिनिटात ऑफिस जायचं, आम्ही रोज 1 तास जायला 1 तास यायला काही मजा नाही. म्हणजे असं वाटतं की कशाला आपण करतो, पण काय उपाय नाही. आता आलो कुठं काय आम्ही जाऊ शकणार नाही. बाकी आम्हाला सपोर्टचा काही हे नाही. मी सांगतो कोणाचाही म्हणतो या सर्व तिघांचाही मी सांगतो इतकं म्हणजे आम्हाला इतकं कॉन्फिडन्स आहे काही प्रॉब्लेम झाला आम्ही लगेच फोन करतो की असं होतं. मी आता हे केलं की विनायक दादा आपल्या इथं पोरं उभे असतात शाळेचे, बस स्टॉप नाहीये, पोरं पावसात उभे असतात, छत्री घेऊन असतो, प्रॉब्लेम होतो. त्यांनी लगेच म्हटलं सर होऊन जाईल, एवढा 3 शब्दामध्ये आमचा कॉल संपला. तर माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा या असं थोडंसं चाणाक्षाने लक्ष ठेवा. आणि काय लोकांचा असेल मला माहिती आहे प्रकार आपल्या इथं भरपूर प्रॉब्लेम आहेत, कुणी रस्ता नाही सोडत, कुणी काय जसं आपला पूल बांधून पडलाय इथून बालेवाडी जायला 10 मिनिटं लागतात तर ते लोकांना एवढं फिरून जावं लागतं. तर या सर्वातून काय थोडंसं आमचं आयुष्य सुखकर होईल. तर हीच अपेक्षा आहे की तुम्ही थोडंसं यामध्ये लक्ष घाला. आमदार तुम्ही होणार यातच काही विषय नाही, तो होईलच. आणि लागल्यास तुम्ही सांगा नंतर भेटायला यायचं असेल मी येऊन डिटेल तुम्हाला माझ्याकडे तर मी बोलू शकतो. पण मला असं वाटतं म्हणजे प्रॉब्लेम मे बी आहे, पण मला असं वाटतं त्यांनीच तुम्हाला कळेल की ऍक्च्युली चालू काय आहे आणि काय लोकांच्या मनात आहे. लोक येत नाहीत, बोलत नाही, पण गोड गोड गोष्टी बोलून तुम्हाला पण कळणार नाही की काय होत आहे. ठीक आहे, माझी पोरगी 10 मिनिटात जर कुंकरमधून शाळेतून घरी आली मला खरंच आनंद होईल की चला पोरीला एक वेळ मिळतो घरी खेळायला. आणि तर त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण आम्हाला खरंच मदत होईल. बरेचशा सोसायटीमध्ये जे आता हे आहे लोक आहेत त्याच्यातले जवळपास निम्म्या लोकांचं रजिस्ट्रेशन नाही, मतदार का हे नाही.
तर या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल ते बघावं लागेल. हे म्हणजे पर्सेंटेज वाढवण्यासाठी हा एक सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे की आता आम्ही डोर टू डोर गेलेलो आहे प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा सोसायटीमध्ये, आणि त्या ठिकाणी आम्हाला हा अनुभव आलेला आहे की अर्धे लोकांची जे आहे ते म्हणजे मतदार कार्डच नाही किंवा त्यांची ट्रान्सफर केलेली नाही, असं सगळं हे झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पुढे आपल्याला पुढच्या निवडणुकीसाठी तरी आपल्याला हे कॅम्पेन जे आहेत लावून लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे, असा एक मला एक हा मुद्दा चांगला वाटला. कारण अर्धे लोक जर मतदान करू शकत नसतील तर आपला खरा जो आहे रिझल्ट येत नाही. आज आपण सर्वजण एवढ्या शॉर्ट नोटीसवर भेटले, त्याच्यासाठी सर्वांचं सगळं थोडेसेच फक्त मी पॉईंट्स ऐकले, पूर्ण मला ऐकता नाही आलं. पण मी तुम्हाला खात्रीशीर एवढं एकच सांगतो तुम्हाला की आपले जे उमेदवार आहेत आपल्यासारखे विचार करणारे, बाय प्रोफेशन मी एक आर्किटेक्ट आहे आणि मी त्यांच्याबरोबर खूप वेळ स्पेंड केलेला आहे. प्रोफेशनल बिझनेसमॅन असताना देखील माझ्या एजच्या पोरांची अपेक्षा काय आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या अपेक्षा काय हे सगळं त्यांना माहिती आहे. मी अधिक न बोलता तुम्हाला एकच सांगतो, आपल्या सर्वांच्या डोक्यात जे विचार चालू आहेत तेच त्यांच्या डोक्यात विचार आहेत. फक्त खूप वेळा असं होतं की काही ठिकाणी ते एक्सप्रेस करत असतील, कधी कधी आपल्यापर्यंत ते न्यूज पोचत नाही. पण त्यांनी जस्ट त्यांचं विजन बनवलं. विजन बनवताना असा पहिला उमेदवार मी बघितला की त्यांनी प्रत्येक भागातले प्रमुख कार्यकर्ते बोलून ब्रेनस्टॉर्मिंग करून घेतलं आणि ब्रेनस्टॉर्मिंग केल्यानंतर विजन आपण बनवलेलं आहे. ह्याच्या आधी असं कधी झालं नसेल की आपण सगळ्यांचे विचार जाणून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत तो विजन पोहोचवलेला आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो की ते 100% आपले विचारांनी आपल्या मनासारखं 100% काम करणार आहेत आणि सर्वांना मी एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी 20 तारखेला मतदान करा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की नियोजित वेळेत मी पोहोचू शकलो नाही आणि मला यायला इथे उशीर झाला. त्याबद्दल सर्व मतदार राजा बंधू भगिनींचं, सर्व सोसायटी धारकांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सोसायटींच्या या कॉर्नर बैठकीच्या निमित्तानं उपस्थित आहोत. उपस्थितांमध्ये कॅलेस्टिओ सोसायटी, सॉलिटेअर, सुनित्रा, व्हाईट लिली, माउंटवर्ड या सर्व सोसायटीतील सर्व मतदार, सर्व सोसायटीचे चेअरमन, सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, अधिकृत उमेदवार या नात्याने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो की एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण इथे जमलात आणि जे काही आज आपले डायलॉग होतात, एक्सप्रेस होतं की तुमच्या काही अडचणी, समस्या आणि आमच्याकडनं काही विजन आहे, याबद्दल आपण सगळे एकत्रित आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांच्या मताच्या जोरावर पुन्हा एकदा श्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले. त्या देशाचे पंतप्रधान होत असताना आपल्या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि ते जे त्यांचं स्वप्न आहे 2047ला जो विकसित भारत घडवायचा आहे, त्या विकसित भारत घडवण्यासाठी आपलं जे योगदान तुम्ही लोकांनी 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये जे आपलं पवित्र मतदान करून जे कॉन्ट्रीब्युशन केलं, त्या कॉन्ट्रीब्युशनच्या जोरावर आज मोदी साहेब पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्याच पद्धतीने आपल्याला आता येणाऱ्या या विधानसभेला 2024ची विधानसभा 20 नोव्हेंबरला आहे. 20 नोव्हेंबरला आपण पुन्हा एकदा जे महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या राज्याचं कणखर नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र राज्यामध्ये आणायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, आम्ही तुम्हा सर्वांना विनम्र आवाहन करण्यासाठी आज इथे या मीटिंगमध्ये उपस्थित आहोत.
खरं तर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर हे इज अ फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन द वर्ल्ड. जे अर्बनायझेशन होतं आहे की इथे पॉप्युलेशन एवढं झपाट्याने वाढत आहे. एक थोडासा सारांश तुम्हाला सांगतो. 1987 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यावेळेस जेमतेम 4 ते 5 लाख लोकसंख्या असणारे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि त्याच काळापासून म्हणजे आज जर आपल्याला पाणी पुरवठा पाण्याच्या ज्या काही समस्या जाणवतात भेडसावतात तर त्या आपण जर पाहिलं तर 1963ला पवना डॅम हे बांधलं गेलं. आज पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा फक्त एकाच धरणातून होत होता पवना डॅममधनं आणि त्याची कॅपॅसिटी 10 ते 12 TMCच आहे. आणि वाढती लोकसंख्या आज जर आपण 24ची लोकसंख्या पाहिली तर अंदाजे 35 ते 40 लाख लोकसंख्या या पिंपरी चिंचवड शहरात राहतात. आणि वाढलेली मागणी आणि त्याचा पुरवठा याचा समतोल करण्याचा आम्ही नियमितपणे प्रयत्न करत आलेलो आहोत. लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांच्या माध्यमातून 2014ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं आणि 2017ला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर या दोघांच्या संगनमत आणि मार्गदर्शनाखाली आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून भामा आसखेड या धरणातून आपल्याला अतिरिक्त पाण्याचा साठा आजपर्यंत आपल्याला पवना धरणातून 560 MLD पाण्याचा साठा हा फक्त उपलब्ध मिळतो किंवा पुरवठा होतो. त्या अतिरिक्त 260 MLD पाण्याचा पुरवठा हा त्याचं सँक्शनिंग मंजुरी ही आपण भामा आसखेड धरणातून घेतलेली आहे. त्याच्यातलं जवळपास 100 MLD पाण्याचा पाणी पुरवठा म्हणजे WTP चालू होऊन त्याचा पुरवठाही चालू झालेला आहे. पण वाढती लोकसंख्या वाढते शहरीकरण याच्यात समतोल राखण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत आलेलो आहोत. जर आपल्याला कल्पना असेल की माननीय केंद्रीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्राची योजना अमृत योजनेच्या अंतर्गत आपण STP लाईन करून जे काही पाण्याचे लिकेजेस होते पूर्वी जे 28-30% पाण्याचे लिकेजेस होते ते आज जवळपास 7 ते 8% आम्ही केलेले आहे. अशा पद्धतीने दुसरा पुन्हा एक आहे की जेव्हा आपण 560 MLD पाण्याचा वापर करायचो तर पाण्यात पुन्हा रिट्रीट किती व्हायचं किंवा रिसायकल किती व्हायचं तर फक्त 70 ते 80 MLD पाणी हे आपल्या STPच्या माध्यमातून आपण रिट्रीट रिसायकल करायचो आणि पुन्हा ते नदीमध्ये सोडायचं. तर अमृत योजनेच्या अंतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांच्या मार्गदर्शनातून आपण पुन्हा STP प्लॅन्टचं रिन्युएशन चालू केले आणि आता जवळपास 250 ते 300 MLD आपण हे पाणी रिट्रीट करू शकतो रिसायकल करू शकतो. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे रिट्रीट रिसायकल झालेलं पाणी हे आपण रियूज करू शकतो. मग यूज कुठे करू शकतो जिथे आपला सेकंडरी यूज आहे जसं की फ्लशिंग असेल गार्डनिंग असेल किंवा इंडस्ट्रीला पाणी द्यायचं असेल अशा ठिकाणी आपण हे 250 ते 300 MLD पाणी त्याचा वापर करू शकतो. म्हणून निश्चितच या पाण्याचा वापर जेव्हा सुरू होईल आणि अधिकचं 260 MLD पाणी पूर्ण फुल फ्लेज आपल्याला पुरवठा सुरू होईल तर येणाऱ्या काळामध्ये हे जे काही आपण दिवसाआड पाणी वापरतोय तर दिवसाआड पाणी न होता रोजच्या रोज पाणी आपल्याला येईल. आणि आमचं तर ध्येय आहे की 24/7 पण 24/7ला आपल्याकडे वाढतं पॉप्युलेशन. आज जर पाहिलं आपण मगाशीच आम्हाला सांगितलं की आम्ही 12 मजल्यामध्ये राहतोय आता जवळपास 40 मजल्याच्या इमारती होतात. आजचं पॉप्युलेशन पाहिलं किंवा आजचं जर चिंचवड कॉन्स्टिट्युएन्सी जर आपण पाहिली तर जवळपास 6,64,000 मतदार आहे म्हणजे 10 लाखाच्या आसपास ही लोकसंख्या आहे. तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने मगाशी आम्हाला म्हटलं की इथले रस्ते एकही कंप्लीट नाही कारण याचं कारण काय तर इथलं विजनरी नेतृत्व नाही. ज्यांच्याकडे 30-40 वर्ष सत्ता आहे त्यांच्या घरात 30-40 वर्ष नगरसेवक पद आहे. आमचे नगरसेवक 2017ला आले तर इथलं सगळं चकाचक झालं. पाण्याची टाकी झाली कॉन्क्रीटचे रस्ते झाले गार्डन झालं तुम्हाला खेळाचं मैदान झालं. ह्या ज्या गोष्टी का झाल्या तर लक्ष्मणभाऊ जगताप हे विजनरी होते. त्यांच्याबरोबरचे आम्ही सगळे कार्यकर्ते विजनरी आहोत. मग संदीप अण्णांच्या माध्यमातून असेल आरतीताई असेल किंवा विनायक दादा असेल यांच्या माध्यमातून हे विजनरी काम आपल्याला या काळामध्ये इथे झालेलं आहे. अशाच पद्धतीचं काम पुढील काळामध्ये करायचं आहे. ट्रॅफिकची सर्वात मोठी समस्या आपल्याला भेडसावते. आपण जर पाहिलं तर 2000ला पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः करून सांगवी पिंपळेगाव सौदागरमधील रस्ते मोठे होते
त्यावेळेस रस्ते छोटे असून सुद्धा मोठे वाटायचे आणि आज रस्ते मोठे करून पण छोटे झालेले आहेत. कारण वाढत्या शहरीकरणामुळे जे काही ट्रॅफिकची संख्या व्हेकलची संख्या वाढली आहे, ती व्हेकलची संख्या वाढलेली संख्या आणि त्याच्यावरचं कंट्रोलिंग हे जसं की नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजे, ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री माननीय नितीनजी गडकरींनी आता पाहिलं आपण की स्पीड ओव्हर स्पीडिंग असेल, सिग्नल जम्पिंग असेल, नो पार्किंग असेल, अशा विविध जे काही ट्रॅफिकचे ओव्हररूल होतात अशाला फाईन करून जास्तीत जास्त फाईन करून आता कुठेतरी थोडंसं कंट्रोलिंगमध्ये आलेलं आहे. आणि ते पूर्ण कंट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास 5,500 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आता ते पूर्णपणे फुल फ्लेज ॲक्टिवेटच्या मोडमध्ये आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखी जास्तीचे म्हणजे अपग्रेड झालेले कॅमेरे जसे आता हायवेला स्पीड गन घेऊन बसतात त्याच पद्धतीचे आपल्या इथेही आहे. जे ओव्हररूल करतात, जम्पिंग करतात, नियम तोडतात अशांना लगेच त्वरित फाईन जाईल. जिथे सिग्नलला गर्दी जास्त आहे, आता एक ट्रॅफिकचं मॉडेल पण आम्ही आयुक्त साहेबांना दिलेले आहेत. दोन्ही म्हणजे आपले पोलीस कमिशनर आणि आपले महापालिका आयुक्त यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे. ते झालं तर ॲटोमॅटेड सिग्नल सिस्टम ही चालू होणार आहे. जसं GPS माध्यमातून आपण टोल जातो त्याच पद्धतीने आपली ही सिस्टम. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपण वाकड चौकामध्ये ती सिस्टम आता ट्रायल अँड एरर बेसिसवर चालू केलेली आहे. तिथे पहा, तुम्हाला गेलं तर थोडं लक्षात येईल की ज्या पद्धतीने सिग्नल म्हणजे ज्या पद्धतीने ट्रॅफिक आहे तेवढ्या वेळ तो सिग्नल ऑन राहतो, ग्रीन राहतो आणि ट्रॅफिक कमी झालं की येलो आणि रेड होतो. असा सेन्स करून अशा पद्धतीचे ऑपरेशन हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करत आहोत. जेणेकरून आज आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा चिंचवड कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ईज ऑफ लिव्हिंग किंवा लिव्हेबल इंडेक्स कसा वाढवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हा प्रयत्न करण्याचा मानस आम्ही 2014 पासून सगळेजण करतो आहे. ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी मेट्रोबद्दल आपण बोललात की 2014 पर्यंत आपण पाहिलं की ह्याच्या अगोदर आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस आणि त्यांचं सरकार असून सुद्धा जवळपास फक्त 8 सिटीमध्ये ही मेट्रो चालू झाली होती फक्त. पण मोदी सरकार आल्यानंतर आपण पाहिलं तर जवळपास 28 सिटीमध्ये आता मेट्रो ही धावती आहे. त्याच्यामध्ये आपली पिंपरी चिंचवड एक शहर आहे. आणि पिंपरी चिंचवड शहर येण्याच्या मागे सुद्धा लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्या पिंपरी चिंचवडला मेट्रोचं विस्तारीकरण झालं, जाळं तयार व्हायला सुरुवात झाली. आज पहिल्या फेजमध्ये शिवाजीनगर ते पिंपरी ही मेट्रो झाली. सेकंड फेजमध्ये पिंपरी टू निगडी झालेली आहे. त्याचं काम पण चालू झालेलं आहे. त्याच पद्धतीने विरोधक सांगतात की जी मेट्रो वाकडवरनं शिवाजीनगरला आपल्या वाकडमधनं जायला हवी होती हिंजवडीमधून, तर तो तसा प्लॅन नाही. ते दोन त्यांनी आपण डिझाईन केलेले होते आणि त्या दोन डिझाईनमध्ये इम्पॉर्टन्स किंवा ग्रीव्हन्स कुठे आहे, फुटफॉल कुठे जास्त आहे, तर त्या फुटफॉलनुसार वाकडवरनं हिंजवडीवरनं वाकडवरनं बाणेरवरनं आवून अशी शिवाजीनगर अशी ती सर्वेमध्ये ती पहिली मेट्रोची लाईन ग्रीन झाली आणि म्हणून तिकडे पहिलं काम चालू झालं. त्याचबरोबर आपण हिंजवडी टू चाकण हा पण DPR आपला सँक्शन झालेला आहे. त्याचा निधी पण आता काही दिवसात येईल आणि तोही प्रोजेक्ट चालू होईल. तो प्रोजेक्ट चालू होताना वाकडवरनं मग आपल्याला वाकडवरनं जगताप डेअरी, साई चौक, तिथनं शिवार चौकातनं टाटा ब्रिज उड्डाण पूल म्हणजे नाशिक फाट्यावरनं भोसरीतनं मोशी असं करत ती चाकणपर्यंत आपण ती जवळपास 28.5 किलोमीटरची ती मेट्रो असणार आहे. आणि त्या मेट्रोला येत्या काही दिवसातच काही काळातच निश्चितच आपल्याला ग्रीन सिग्नल मिळून त्याचं काम पण चालू आहे. आज जर आपण पाहिलं तर शिवाजीनगर टू हिंजवडीचं मेट्रोचं काम जवळपास 80 ते 90% झाले. येणाऱ्या काही दिवसात तेही काम म्हणजे मेट्रो तिथे चालू होईल. आणि हे करत असताना आम्ही नुसतं मेट्रोवर विसंबून न राहता आज आपण पाहिलं मागच्या 1 महिन्यापूर्वी आपले गार्डियन ऑफिसर अजितदादा पवार आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या हस्ते मुळा नदी सुधार म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं भूमिपूजन झालं कामाचं.
त्या कामाचं भूमिपूजन झालं आणि काम पण चालू झालंय. जवळपास 8.5 किलोमीटरचा पहिल्या फेजमधलं काम हे वाकडपासून तर दापोलीपर्यंतचा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू झालेलं आहे. आणि ते काम चालू होत असताना 850 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. ते काम चालू होत असताना ज्या नदीकडनी जे 30 मीटरचा ग्रीन बेल्ट आहे, त्या 30 मीटरच्या ग्रीन बेल्टमध्ये आम्ही रस्ता करणार आहोत. ते तसं प्लॅनिंग पण आहे, डिझाईन पण झालेलं आहे. साबरमतीला ज्या साबरमती रिव्हरचं जसं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झालं आहे, त्याच धर्तीवर तोच डिझायनर आणि तोच कॉन्ट्रॅक्टर इथे काम करतो. त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यापेक्षा जास्तचं चांगलं काम, चांगल्या क्वालिटीचं काम आणि चांगलं युजेबल हे काम आपल्या इथे होणार आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होत असताना 30 मीटरच्या या जागेमध्ये आपण जॉगिंग ट्रॅक करतोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करतोय, लहान मुलांसाठी खेळण्याचं तिथं चिल्ड्रन प्ले पार्क असेल, अम्युजमेंट पार्क असेल आणि जवळपास 24 मीटरचा रस्ता असेल. अशा पद्धतीचा तो रस्ता दापोलीपासून तर हिंजवडी फेज 3 पर्यंत असणार. मग आत्ता जी आपल्याला ट्रॅफिकची समस्या जी भेडसावती ती येणाऱ्या काळामध्ये मेट्रोच्या माध्यमातून असेल, त्या रिंग रोडच्या माध्यमातून असेल, ही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न आहे की आपण 200-250 ml पाणी रिट्रीट करून रियूज केलं तर ते अधिकचं पाणी आपल्याला वापरायला मिळेल. आणि त्याचबरोबर लक्ष्मणभाऊ जगताप हयात असताना आपण टाटा डॅममधनं अधिकचा पाणी पुरवठा आपल्याला मिळावा म्हणून आपण पत्रव्यवहार पण केलेला आहे. कालच्या सभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, त्यावेळेस त्यांच्याकडेही आम्ही मागणी केली. तेही म्हणले की ह्या येणाऱ्या काळामध्ये आपण पाठपुरावा करून येणाऱ्या त्या डॅममधनं जवळपास 100 ते 150 ml पाणी आपल्याला मिळेल, जेणेकरून रावेत असेल, किवडे असेल, ताथवडे असेल, वाकड हा नवीन जो डेव्हलपिंग एरिया होतोय त्या एरियासाठी पाणी पुरवठा आपण जास्तीचा पाणी पुरवठा त्या माध्यमातून आपल्याला मिळण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कालच्या मीटिंगमध्ये आपण पाहिलं सभेमध्ये तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जे काही आपल्याला खेळाच्या मैदानाची आवश्यकता आहे, आपल्या इथे CPचं ऑफिस म्हणजे पोलीस ग्राउंड किंवा पोलीस कमिशनर हेड आपल्या वाकडला ॲम्बियन्स हॉटेलच्या बाजूला होते, त्या ठिकाणी आम्ही तिथेही प्लेग्राऊंड आणि गार्डनच्या मागणीसाठी आम्ही जागेची मागणी केलेली आहे. आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी ती मान्य पण केलेली आहे की ते येत्या काळामध्ये तुम्हाला जागा देईल. आणि ती जागा एकदा हस्तांतरित झाल्या, ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुले गार्डन झालं असेल किंवा वेणूनगरमधील व्यायामशाळा झाली असेल, त्याच पद्धतीने महानगरपालिकाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तिथलं आपण मैदान, मुलांना खेळायला प्लेग्राऊंड असेल, गार्डन असेल, ते येणाऱ्या काळामध्ये आपण तेही डेव्हलपमेंट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये सर्व ह्या गोष्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर माझ्या अगोदर मला वाटतं अभिजितनी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार जर असेल म्हणजे केंद्रात आणि राज्यात जर दोन्ही एकच विचाराचं जर सरकार असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा आपल्या शहराचा असेल, आपल्या राज्याचा असेल, हा विकास आणि विकासाची प्रगती ही वेगाने होईल. आणि ती वेगाने होण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या या 20 तारखेला आपण महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आज आपल्या इथे पिंपरी चिंचवड शहर आपण जर पाहिलं तर एका बाजूला IT हब आहे आणि दुसऱ्या बाजूला ॲटॉमबाईल हब आहे किंवा इंडस्ट्रियल हब आहे. या दोघांच्या मध्ये पिंपरी चिंचवडचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे. इथे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही स्किल युनिव्हर्सिटी चालू केलेली आहे. त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण इथे येणाऱ्या आपल्या इथल्या मुलांना, आपल्या तरुणांना चांगलं शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी आम्ही थीम स्कूलची कन्सेप्ट राबवणार आहोत. थीम स्कूलच्या कन्सेप्टच्या माध्यमातून मुलांना ज्याच्यात आवड आहे, ज्या कलेत तो एकदम निपुण आहे, त्याच कलेचं, त्याच आवडीचं त्याला शिक्षण यापुढील काळामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच पद्धतीने विरंगुळा केंद्राचाही आम्ही सांगायला आनंद वाटेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी चिंचवड स्टेशन इथे महापालिकेकडनं आपण 9 गुंठ्याची जागा ही विरंगुळा केंद्रासाठी आपण प्लॉट अलॉट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरचं टेंडरिंग म्हणजे तिथे विरंगुळा केंद्र बांधण्याचं काम पण येत्या 2-3 महिन्यामध्ये चालू होईल. त्याच पद्धतीचं विरंगुळा केंद्र हे प्रत्येक प्रभागात करण्याचा आमचा या पुढील काळामध्ये मानस असणार आहे.
अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, या सर्वांचा समावेश कसा करून घेता येईल, सर्वांचं इज ऑफ लिव्हेबल इंडेक्स कसा चांगला राहील, कसा वाढेल, हाच आमचा या पुढील काळामध्ये मानस असणार आहे. आणि निश्चितच या सगळ्यासाठी आजपर्यंत जशी तुम्ही सर्वांनी माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, संदीप अण्णा असेल, विनायक दादा असेल, आरतीताई असेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात, त्याच पद्धतीने या पुढील काळामध्ये तुम्ही राहावं असं मी विनम्र आवाहन करण्यासाठी मी आज इथे आपल्या ठिकाणी आलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपण 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला मतदानाच्या दिवशी आपण सकाळी लवकरात लवकर मतदान करून आपलं मतदान हे महायुतीचा उमेदवार म्हणून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा असं विनम्र आवाहन करतो. ब्रिजच्या बाबत आम्ही म्हटलं होता की ब्रिज आपण बांधलाय पण बरेच वर्ष झालं तो ओपन झालेला नाही आहे. तर त्याच्या मागच्या टेक्निकल अडचणी अशा आहेत की तिकडला जो अप्रोच रोड आहे तो अप्रोच रोडसाठी आम्ही कोर्टात पण गेलो आणि कोर्टात जाऊन तिथे आता आपण ती जागा आपण लँड ॲक्विजिशनच्या अंडर आपण आता ती जागा ॲक्वायर करतोय. कारण तिथे प्रायव्हेट निगोशिएशन त्या लँड ओनरशी आम्ही खूप वर्ष केले. म्हणजे आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा असताना अजितदादा आलेत, आत्ता अजितदादांशी त्या शेतकऱ्यांना आम्ही बसवलं. आम्ही स्वतःही नगरसेवक, पलीकडचे नगरसेवक, चंद्रकांत दादा स्वतः आम्ही बसलो. पण आज काय जागा लँड ॲक्विजिशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथे डेव्हलपमेंट होत नाही. पूर्वी त्यांनी त्यांचे पत्र दिले होते. पत्र दिल्यानंतरच मग ते टेंडर झाले आणि पुलाचं काम झालं. पण मीनवाईलमध्ये काही त्यांच्या इंटरनल गोष्टींमुळे त्यांच्यात काही वाद झाला शेतकऱ्यांमध्ये. शेतकरी फॅमिलीत जवळपास एक 4-5 फॅमिली आहेत. त्या फॅमिलीमुळे अडचण आली. पण ते आता लँड ॲक्विजिशन हे शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे लवकरच आता ते लँड ॲक्विजिशन होऊन तिथला रस्ता चालू होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्याला बालेवाडीला जाण्यासाठी वळसा मारून जावं लागतो तो लवकरच तो पूल पण चालू होईल असं मी तुम्हाला आश्वासित करतो. आज जर आपण पाहिलं तर केंद्र आणि राज्य शासन एकाच विचाराचे असेल तर आपण पाहिलं महाराष्ट्रामधील आज जी काही परकीय गुंतवणूक होती आहे, परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रामध्ये 52% ही गुंतवणूक डायरेक्ट म्हणजे FDIची 52% ही इन्व्हेस्टमेंट ही एकट्या महाराष्ट्रामध्ये होती आहे. आणि ती होत असताना मग हुंडाईसारखी कंपनी आपल्याकडे येते आहे, IBM सारखी येते आहे, सेमीकंडक्टर सारख्या कंपन्या येतात. अशा अनेक कंपन्या ह्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत असताना विप्रो त्यांचं एक्सटेन्शन करत आहे. असे टाटा टेस्को असेल ह्या सगळ्या कंपन्या त्यांचं एक्सटेन्शन करतात. आणि इथे जॉब निर्मिती करण्यासाठी आम्ही थीम स्कूलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथे जे रिक्वायरमेंट आहे, इथे ज्या पोटेन्शियल पाहिजे किंवा इथे प्लेसमेंट ज्या गोष्टींची गरज आहे तीच आपण इथे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिलं 2.5 वर्षाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल किंवा आता जो मिसिंग लिंक आहे मुंबई पुणे एक्सप्रेसचा तोही का आता लवकरच चालू होतोय. वडवणसारखं बंदर आपल्या महाराष्ट्रात चालू होत आहे. असे अनेक प्रोजेक्ट हे महायुतीच्या काळामध्ये चालू झालेले आहेत. आणि केंद्र आणि राज्य हे दोन्ही एकाच विचाराचे असेल तर निश्चितच महाराष्ट्राची प्रगती होईल. आम्ही ज्या काही छोट्या गोष्टी सांगितल्या त्या निश्चितच लोकल म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लेवलच्या आहेत त्याही सोडवण्याचा मागील 2.5 वर्षामध्ये प्रशासन असल्या कारणानं बऱ्याचशा गोष्टी डिले होत चाललेल्या आहेत की ज्या गोष्टी आम्ही स्वतः प्रतिनिधी म्हणून काम करत असताना जो इम्पॅक्ट होता तो इम्पॅक्ट या 2-2.5 वर्षामध्ये कमी झालेला आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याही निवडणुका लवकर लागेल. लवकर पुन्हा एकदा हेच सगळे नगरसेवक असतील आणि पुन्हा एकदा आपल्या इथला ज्या पद्धतीने 17 ते 22 मध्ये जो विकास या परिसराचा झाला त्याच पद्धतीचा विकास या पुढील काळामध्ये होईल. दत्त मंदिर रोडच्या बाबतचं सांगायचं झालं तर तोही आम्ही पूर्वीपासून आमचा आग्रह एकच आहे, तो पूर्ण फुल फ्लेज 45 मीटरचाच रोड होणार आणि तोच रोड 45 मीटरच रोड करणार. जरी विरोधक तिथले काही स्थानिक प्रतिनिधी जरी कमी करून रस्ता आत्ता पाहिला आपण तो 24 मीटर केला आहे,
बाकीचे तिथे सर्व्हिसेस जास्त ठेवल्या तर त्या सर्व्हिसेस पण निघून जातील आणि फुल प्लेस आपल्याला कॅरेज वे हा ट्रॅव्हलिंगसाठी मोठा असेल. अशा पद्धतीचाच रोड आपण प्लॅन केलेला आहे आणि तशीच मंजुरीसाठी आपण वरती पाठवलेला आहे आणि लवकरच तोही मंजूर होईल आणि तो 45 मीटरचा रोड फुल फ्लेज होईल. आपल्या इथं जे काही उद्यान आणि प्लेग्राऊंडची मागणी केली ती आपले उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. अशा पद्धतीने अजून अनेक कामं, अनेक प्रोजेक्ट हे आपल्याला या आपल्या परिसरामध्ये घेऊन यायचं आहे. ज्या पद्धतीने पुनवळ्यामधील डम्पिंग यार्ड आपण कॅन्सल केला, डम्पिंग ग्राउंड कॅन्सल केला आणि तिथं ऑक्सिजन पार्कचं आपण प्रपोजल दिलं आहे, तेही प्रपोजल आपलं मान्य झालं आहे आणि ते प्रपोजल मान्य होऊन जवळपास 5 कोटीचा पहिला निधी आणि पहिलं काम म्हणजे फेन्सिंग कंपाऊंड वॉल करायचं काम आता तिथे चालू झालेलं आहे. म्हणजे जवळपास तिथे पाहिलं आपण तर साधारणतः एक 20-22 हेक्टर जागा ही आपल्याला तिथे ऑक्सिजन पार्कसाठी मिळणार आहे आणि तिथे आम्ही थीम गार्डन म्हणजे एक कन्सेप्च्युअल गार्डन, व्हर्टिकल गार्डन जे जगात कुठे नसेल अशा पद्धतीचं गार्डन हे आम्ही तिथे बनवत आहोत. आज मोराळ्या गोसावींचं आपण पाहिलं तर वर्ग दर्जा आपण त्याला प्राप्त करून दिला. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम मग आपले PCMDT-मध्ये राहणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना मोबदला बऱ्याच वर्षापासून मिळाला नव्हता. तो मोबदला देण्याचं काम ह्या शासनाने केलं. जसं आता आपला बालेवाडीचा ब्रिजचा प्रश्न आहे, रस्त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे ते लँडओनर जागा हस्तांतरित करत नाही. अशा पद्धतीची कामं लवकरात लवकर करण्याचा आमचा मानस असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आम्ही पूर्ण करू असंच तुम्हाला आश्वासन देतो. आणि आपण सगळ्यांची साथ ज्या पद्धतीने आपण मोदीजींना साथ दिली आणि मोदीजींचं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान बनवलं, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचं सरकार आणून आपल्याला सक्षम मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ हवी आणि ती येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदानाच्या रूपाने करावं. देव, देश आणि धर्मासाठी आजची मतदान, आजचं निवडणूक महत्त्वाची आहे. कारण आपण पाहिलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला टक्का कमी झाल्यामुळे जो काही परिणाम आपल्याला भोगावा लागला तो येणाऱ्या पुढच्या पिढीला पुढच्या काळात लागू नये असंच आपल्या सर्वांना मी विनम्र आवाहन करतो. आणि आपण सर्वांनी 20 तारखेला लवकरात लवकर सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावं. बॅलेट मशीनवर, मतदानाच्या बॅलेट मशीनवर 2 नंबरला माझं नाव आहे, जगताप शंकर पांडुरंग नाव असून नावाच्या समोर कमळ चिन्ह, चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आपण महाराष्ट्रात आणून माननीय पंतप्रधान मोदीजींचा हात भक्कम करण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रासारखं प्रगतशील राष्ट्र हे त्यांच्या पाठीमागं उभं करण्याचं काम आपण येणाऱ्या 20 तारखेला करूया असं विनम्र आवाहन करतो. एवढं मार्गदर्शन केल्यानंतर खरं बोलायला काहीच उरवलं नाही, परंतु आपण सर्व मंडळी आणि विशेषतः स्थानिक सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी बंधू भगिनी, शंकर भाऊंनी ज्या पद्धतीने त्यांच्या भावी योजनांचं आपल्यासमोर विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे आणि जे स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे जे केलेलं आहे ते आपल्यासमोर आहे आणि काय करणार आहे ते सुद्धा आपल्यासमोर चित्र मांडलेलं आहे. आणि आपण आपले सर्वसाधारणतः मानसिकता अशी असते की ज्यांनी पहिलं केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. त्यामुळं आम्ही काय आधी आणि आपण सर्व सुज्ञान आहात, सर्व सुजान मंडळी आहात, त्यामुळं अधिक बोलणं उचित राहणार नाही. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि आम्हाला खात्री आहे की आपण आपलं सहकार्य आमच्यासाठी फार लाख मोलाचं आहे. आपण इथे बसलेले जे आहात ते प्रत्येकजण कमीत कमी नाही म्हटलं तरी 5-50 लोकांचे तरी संपर्क आहे. कमीत कमी बोललोय, जास्तच असेल परंतु कमीत कमी एवढ्या लोकांशी आपला संपर्क आहे. आपण कुठंही आणि आपला उमेदवार आता फार मतांनी निवडून येईल वगैरे असं राहून आपण निश्चिंत राहतो, कुठंतरी पर्यटनाला जातो, तसं न होता प्रत्येकाने मतदान पहिलं आपल्या घरातल्यांनी मतदान केलं पाहिजे. हे सर्वांना विनंती करा, आपल्या कुटुंबियांना, संबंधितांना. आणि मतदान कसं 100% होईल याकडे लक्ष द्या. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि विक्रमी मतांनी, महाराष्ट्रात विक्रमी मतांनी शंकर भाऊ विजयी होणारच आहेत, पण आपले प्रयत्न कमी पडता कामा नये एवढी विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.